हॅलो तिकडे आपण बघतो आज ओपन गटातील शेवटचा सामना आर्जन डोंबिवली आणि ओवी राशी 11 बदलापूर या दोन संघाच्या दरम्यान आतापर्यंतची फलंदाजी आपण बघितली सुनील केवडेची तर निश्चितच मी तर म्हणेन यूट्यूबला सुद्धा आणि गुगलला सुद्धा दखल घ्यावी लागेल. एवढी जबरदस्त फलंदाजी सुनील केवडेची. क्या बात आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय केतन म्हात्रेच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत सुनील केवडेने. क्या बात आहे. जणू काही क्रिकेटमधील बाहुबली म्हणून आजच्या या 3 चेंडूवर तुटून पडला अक्षरशः फलंदाज सुनील केवडे. टाळ्यांचा उद्घोष या ठिकाणी होणं गरजेचं आहे. निश्चितच होतोय. सुनील केवडेच्या फलंदाजीसाठी आपण बघितलं 3 चेंडूवर 3 मोठे स्ट्रोक लागलेत. केतन म्हात्रे सारख्या एक मातब्बर खेळाडूवर अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज सुनील केवडे. क्या बात आहे. निश्चितच योग्य मोमेंटला एक पार्टनरशिपची गरज होती राशी 11 बदलापूर संघाला, कारण टँगो नाराज होता पहिल्या षटकामध्ये. धावचीच्या स्वरूपात टँगो बाद झाला. त्यानंतर मात्र काय जबरदस्त फलंदाजी चालू आहे सुनील केवडेची. कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. फ्री माइंडने फलंदाजी करतोय. माइंड सेट असणारा खेळाडू आपण बघतोय समोर. यावेळेस चौथा सुद्धा चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुई ना बात. क्या बात आहे सुनील केवडे. आज मात्र सर्व रसिक त्याचे फॅन झाले. तेवढी जबरदस्त फलंदाजी करतोय सुनील केवडे. बॅक टू बॅक चौथा षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आणि आता मात्र या षटकामध्ये तब्बल 4 चेंडूवर 4 षटकार. हो 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 सुनील केवडे जबरदस्त. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता, गिरते हर दरिया समंदर में लेकिन कहीं दरिया की समंदर में नहीं गिरता. 5 चेंडूवर 5 मोठे स्ट्रोक लागले सुनील केवडे. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. निशब्द करून टाकणारी फलंदाजी सुनील केवडेच्या हातामधनं पाहायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी. क्या बात आहे. निशब्द मी तर म्हणेन या फलंदाजीला कोणत्याही प्रकारचा शब्द नसावा अशी निशब्द करून टाकणारी 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले सुनील केवडेने. जबरदस्त अफलातून माइंड ब्लोईंग ब्युटिफुल. क्या बात आहे. आज मात्र मन मोहून टाकतोय फलंदाज सुनील केवडे. मिस टायमिंग स्ट्रोक. निश्चितच एक सिंगल धाव. 5 चेंडूवर 5 षटकार आणि या चेंडूवर मात्र एक सिंगल. तब्बल 31 धावा. दोन षटकं कंप्लीट झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर राशी 11 बदलापूर संघाची धावसंख्या आहे ती 49 धावा. धावसंख्येचा वेग, धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा आलेख जर बघितला तर खूप उंचावलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच तब्बल 49 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. आपण बघू शकाल 5 चेंडूवर 5 षटकार ठोकलेत फलंदाज सुनील केवडेने. राशी 11 बदलापूर संघाच्या माध्यमातून खेळत असताना केतन म्हात्रे 5 चेंडूवर 5 षटकार. प्रत्येक चेंडू व्हॅरिएशनने टाकला केतन म्हात्रेने, परंतु प्रत्येक चेंडूवर प्रहार केला सुनील केवडेने. आपण बघू शकाल क्वालिटी जे चेंडू फेकले होते केतन म्हात्रेने, अचूक टप्पा सुद्धा होता, परंतु प्रत्येक चेंडू मात्र 100% अभ्यास करून प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. एकंदरीत 31 धावा. शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. जय पवार सर आणि मेन अंपायर या दोघांच्या मध्ये चर्चा. हाऊ इज दॅट. जय पवार सर या ठिकाणी इशारा करायचा आहे. काय घडलंय आणि काय बिघडलंय हे सुद्धा या ठिकाणी सूचित करायचं आहे.
असं किरण शिंदेला या ठिकाणी जबाबदारी दिली तिसऱ्या षटकाची. आपण बघू शकाल मागील मॅचमध्ये किरण शिंदे नावाच्या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी केली, परंतु या मॅचमध्ये काही कर्तबगारी करेल. एक धाव मिळाली, तब्बल 50 धावा धावफलकावर. यावेळेस बघू शकाल सुनील केवडे चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. सगळ्या दिशेला सुनील केवडे आणि सुनील केवडे. प्रत्येक दिशेला तुम्ही साथ घाला, प्रत्येक दिशेतून फक्त सुनील केवडेचाच आवाज या संपूर्ण इनिंग मध्ये येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुनील केवडेच्या बॅटमधनं जवळपास 7 षटकार या ठिकाणी येत आहेत. योग्य मॅच मध्ये योग्य वेळेला योग्य फलंदाजी सुनील केवडेच्या माध्यमातून. बॅकफुटवर येऊन यावेळेस मात्र पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा चेंडू खेळला. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. समजदारीचा क्रिकेट खेळला जातो या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सुनील केवडे संपूर्ण दादागिरी दाखवली या इनिंग मध्ये. विचार केला तर तब्बल केतन म्हात्रेच्या 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले आणि त्यानंतर मात्र किरण शिंदेच्या पहिल्या चेंडूवर 6 धावा. एकंदरीत टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत पाहायला गेली तर 57 धावा. 57 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धावसंख्येचा वेग मी तर म्हणेन धावत्या नदीप्रमाणे कुठेतरी समुद्राला जाऊन मिळतोय की काय अशी अवस्था या धावफलकावर पाहायला मिळते. वेग आकार प्राप्त झाला. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफला डीप मध्ये शतरक्षक पाहायला मिळेल. तत्पूर्वी जेल. डाली कॅच पकडली गेली. आणखी एक झटका लागतोय या मॅचमध्ये राष्ट्रीय 11 बदलापूर संघाला, परंतु सुनील केवडे सुरक्षित असेल. धावसंख्या स्थिरावली गेली. 57 धावा धावफलकावर. कमबॅक केलंय किरण शिंदेने. परिवर्तन ही संसार का नियम आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे, पण तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित नव्हता, अपेक्षित व्हावा याचसाठी केलाय. आता शेवटचा दिवस गोड व्हावा आणि म्हणून की काय बदल केला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. किरण शिंदेमध्ये क्षमता होती. फलंदाजाला केलं बाद. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. निश्चितच क्रिकेट इज अ गेम ऑफ युनिटी असं म्हटलं जातं. टीम वर्कला महत्व आहे आणि सातत्याने प्रत्येक गोलंदाज आपली यथाशक्ती ओळखून गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. त्यामधील एक खेळाडू म्हणजे किरण शिंदे. आपण बघू शकाल पहिल्या षटकामध्ये 18 धावा जे षटक श्रावण डोंगरेने हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 30 धावा जे षटक केतन म्हात्रेने हाताळलं आणि तिसऱ्या षटकामधील 4 चेंडू फेकून झालेत. केवळ 8 धावा खर्च केल्या किरण शिंदे. तब्बल 66 धावा. माफ करा 63 धावा धावफलकावर. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल कधी. क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. ती जिद्द उराशी बाळगून फलंदाजी करतोय फलंदाज सुनील केवडे. जबरदस्त. आणि एकदा टाळ्यांचा उद्घोष होऊ द्या. तब्बल 50 धावा सुनील केवडेच्या नावावर. इंडिव्हिज्युअल 50 रन्स. तब्बल 50 धावांची वादळी खेळी करणारा सुनील केवडे आज मात्र राजेशाही थाटामध्ये खेळपट्टीवर फलंदाजी करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान या मॅचमध्ये पाहायला मिळालं. वाटलं नव्हतं 2 विकेट लवकरात लवकर राष्ट्रीय 11 संघानं गमावल्या, परंतु त्यानंतर सुद्धा यावेळेस आपण बघू शकाल अंपायरकडे आशाभूत नजरा. वाईट बॉल. 1 धाव मिळेल. 64 धावा धावफलकावर. किती असं किरण शिंदे आपण बघू शकाल. ओवी चषक 2021 या सगळ्या दिवसातील पहिलं अर्धशतक जर कोणाचं असेल तर ते मानकरी झालाय तो म्हणजेच सुनील केवडे. स्लॉग स्वीप सजवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हलक्या हाताने रिलीज केला. चेंडू निघून गेलाय. विकेट किपर मयूर दातीलकरच्या हातामध्ये डॉट बॉल. या डॉट बॉलने षटकाची सांगता केली गेली. अर्थातच 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर राशी 11 बदलापूर संघाची धावसंख्या किती
तब्बल 64 धावा. माफ करा, थोडीशी चर्चा आपण करतोय 50 धावांवर. यापूर्वी केतन म्हात्रेने फलंदाजी केली. केतन म्हात्रेने सुद्धा 50 धावा मागील मॅचमध्ये कंप्लीट केल्या आणि आत्ता मात्र केतन म्हात्रेलाच पुन्हा एकदा उत्तर सुनील केवडेचं पाहायला मिळालं. त्याच्यासुद्धा 50 धावा वैयक्तिक नाबावर पाहायला मिळाल्या. एकंदरीत टीमची टोटल राशी 11 बदलापूर संघ पोहोचलाय किती 64 धावा, 64 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर देन 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 16ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. माफ करा, 21ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर शेवटचं षटक आणि अंतिम षटक या षटकामध्ये काय कामगिरी केली जाईल. जास्तीत जास्त चेंडू फॉर्ममध्ये असलेला फलंदाज ज्यानं आत्ताच अर्धशतक कंप्लीट केलंय सुनील केवडे जास्तीत जास्त चेंडू जर खेळला तर राशी 11 बदलापूर संघासाठी ॲडव्हान्टेज ठरू शकतो. हे तीळ मात्र शंकेचं नसणार आहे. आपण बघू शकाल स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज. शेवटचं षटक RJN डोंबिवली संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. निश्चितच पहिला चेंडू डॉट बॉल. या पद्धतीची फलंदाजी खऱ्या अर्थानं अपयशाचं कारण सुद्धा ठरू शकतात. म्हणून की काय, आपल्या समोर नॉन स्ट्राईक एंडवर जर यशस्वी फलंदाज असेल तर आपल्याला फक्त डिफेन्स शॉट खेळणं आणि नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आणणं आणि त्याचा फॉर्म पुन्हा एकदा सुरळीत ठेवणं हे कामगिरी करावी लागेल. यावेळेस बघू शकाल शॉट ऑन पूल लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक झटका. राशी 11 बदलापूर संघ धावसंख्येचा वेग जो होता ना तो कुठेतरी थांबवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत डोंबिवली संघाचे गोलंदाज. आपण बघू शकाल शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट बॉल. परंतु सगळीची सगळी जबाबदारी आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत धुरंधर ठरलाय तो फलंदाज म्हणजेच षटकारांचा शेहेनशाह म्हणून ज्याने ओळख दुसऱ्या षटकामध्ये करून दिली. तब्बल 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले फलंदाज सुनील केवडे. सुनील म्हणजे आनंद आणि त्याप्रमाणे आनंद निर्माण करून देतो डगआउटला. तेजस ठाकरेच्या मनावर आलेली नाराजगी कुठेतरी दूर केली 5 षटकाने आणि निश्चितच 5 षटकार ठोकले. तब्बल 30 धावा केतन म्हात्रेला ठोकल्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा किरण शिंदेवर सुद्धा मोठे मोठे प्रहार केले गेले. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कोण आहे सर बॉलर? यस, आकाश भोईर. मागील मॅचमध्ये त्यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक पटकावलं. मॅच सुद्धा जिंकवली. बघू शकाल शॉट ऑफ गोडल्यांच्या स्पॉटवर चेंडू पडला गेला. 3 चेंडू. यावेळेस मात्र डॉट बॉल फेकले जात आहेत आकाश भोईरच्या माध्यमातून. निश्चितच असं म्हटलं जातं ना मित्रांनो की वडाच्या झाडावर बसलेल्या कावळ्यानं राजवाड्याच्या राजकळसावर बसलेल्या कबुतराची स्वप्न का बघावी, परंतु कधी कधी स्वप्न ती नसतात जी झोपल्यानंतर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला आयुष्यभर झोपू देत नाहीत. यावेळेस आडव्या बॅटनं लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक सिंगल. सुनील केवडेचा प्रयत्न असेल दुसरी धाव घेण्याचा, परंतु यावेळेस एकच सिंगल धाव. सुनील केवडे स्ट्रायकिंग एंडवर असेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. आकाश भोईरचं मात्र कौतुक करेल. 4 चेंडू फेकलेत आकाशने आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. जे धावसंख्येचा वेग आकाशाला पोहोचत होता तो मात्र थांबवण्याचं काम आकाश भोईरने केलं. 65 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक, परंतु 2 चेंडू खऱ्या अर्थानं ओव्हरपिच पासून थांबावं लागेल गोलंदाज आकाश भोईरला. जबरदस्त गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं. नकद बडा ना पळत बडा मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा असं म्हटलं जातं. म्हणून की काय, संघाला गरज होती धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाची रोखण्याची आणि ती रोखण्यात यशस्वी झालाय गोलंदाज आकाश भोईर डोंबिवली संघाच्या माध्यमातून. RJN डोंबिवली संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गोलंदाजी. 4 चेंडू फेकले. चेंडू नाही तर आगीचे गोळे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं होरपळून निघालेत या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज. किती रन सर? 65. यस, 65 धावा धावफलकावर सुनील केवडे जो आतापर्यंत धुरंधर ठरलाय, आतापर्यंत सिकंदर ठरलाय, आतापर्यंत यशाचा सुगंध दरवळलाय. आतापर्यंत खऱ्या अर्थानं या खेळाडूनं फ्लाइंग खऱ्या अर्थानं गरुडाची झेप घेतली. तब्बल 30 धावा एका षटकामध्ये वसूल केल्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केले गोलंदाज आकाश भोईरने. RJN डोंबिवली संघाच्या माध्यमातून आतापर्यंत तारणहार ठरलाय, परंतु हीच तारणहारता अबाधित राहील का? समोर फलंदाज सुनील केवडे. यावेळेस आडव्या बॅटने खेळला. डीपमध्ये श्रावण डोंगरे. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सुनील केवडेचा. एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने तब्बल 67 धावा धावफलकावर. फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज आकाश भोईरने. आपण बघू शकाल पहिली 3 षटकं जरी गोलंदाजांनी मार खाल्ला तरी त्या खाल्लेल्या मारावर मलम लावण्याचं काम गोलंदाज आकाश भोईरने योग्यरित्या केलंय. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एकानं सावरावं तर दुसऱ्यानं आवरावं, एकानं पसरावं तर दुसऱ्यानं तर खऱ्या अर्थानं ते राखून ठेवावं. त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश भोईर. 3 षटकं खऱ्या अर्थानं निघून गेली.
त्यावेळेस बघू शकाल सुनील केवळेच्या बॅटमधनं आणखी एक शेवटच्या चेंडूवर तडाखा. तब्बल 73 धावा, विजयासाठी 74 धावांची गरज RJN डोंबिवली संघाला. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा वसूल केल्या फलंदाज सुनील केवडेने. जबरदस्त इनिंग साकारली, डोळ्याचं पारणं फिटवणारी ही इनिंग. परंतु केतन मात्रेला जवाब पत्तर से द्यावा लागेल, तेव्हा 74 धावांपर्यंतचा हा प्रवास सुखरूपरित्या पोहोचला जाईल. डेस्टिनी इन युअर हँड, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. किती पाहिजे? 74 धावांची गरज RJN डोंबिवली संघाला. अफाट मेहनत आणि अफाट प्रयत्न केल्यानंतर मिळणारी सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आत्मबल. आता मात्र तो आत्मबल वाढून फलंदाजी करावी लागेल केतन म्हात्रे या फलंदाजाला. मागील मॅच मध्ये जेवढ्या ताकदीची गोलंदाजी फलंदाजी केली केतन म्हात्रेने, तेवढ्याच ताकदीची फलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडवर टेनिस क्रिकेट जगताचा खऱ्या अर्थानं ब्रँड अँबॅसेडर केतन म्हात्रे आणि नॉन स्ट्रायक एंडवर योगेश पाटील. गोलंदाज तयार.
राशी 11 बदलापूर संघाच्या माध्यमातून पहिला बॉल फेस करेल फलंदाज केतन म्हात्रे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस बघू शकाल इनसाइड आउटच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद केतन म्हात्रे. ह्यूज विकेट. उत्साह आनंदाचं वातावरण. थोडी मित्र म्हणेन घाई केली केतन म्हात्रेनं. पहिल्या चेंडूवर टेम्परामेंट कमी पाहायला मिळाली. केतन म्हात्रेला केले बाद आणि आता मात्र मोठा झटका लागतोय या मॅच मध्ये डोंबिवली संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा यॉर्क लाईनवर पाहायला मिळाला, परंतु केतन म्हात्रे 74 धावा समोर असताना थांबू शकणार नाही. त्या अनुषंगाने बॅट फिरवली गेली आणि पहिल्या चेंडूवर निश्चितच गोल्डन डकचा शिकार बनलाय फलंदाज केतन म्हात्रे. सगळीच्या सगळी जबाबदारी केतन म्हात्रेवर होती, परंतु बघूया काय घडेल या मॅच मध्ये. कहाणी अजूनही थोडी अपूर्ण आहे. एक सरसेनापती निघून गेल्यानंतर उर्वरित सगळा किल्ला बाकीच्या सरसेनापती पद भूषवल्यानंतर लढाईचा असतो हे मात्र सांगावं लागेल. नवीन फलंदाज मयूर दातीलकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 74 धावा विजयासाठी अजूनही शिल्लक. गोल्डन डकचा शिकार बनलाय केतन म्हात्रे. थोडी घाई मित्र म्हणेन केली असावी, कारण धावा जास्त असल्या कारणानं मित्र म्हणेन थोडेसे टेम्परामेंट कमी पाहायला मिळाल्या. आपण बघू शकाल 74 धावांचा डोंगर उभा केलाय बदलापूर संघानं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थांबून जमणार नाही. हपाटाईच्या मैदानी तू येशी वेळोवेळी. काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. सावध जो तो चतुर आणि की तोच इथं रंगाला आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. दोन चेंडूवर दोन फलंदाज गोल्डन डकचा शिकार बनले. तसं अर्जेंट डोंबिवली संघ एक सरसेनापती निघून गेल्यानंतर थोडासा मनोवैज्ञानिक दबाव आणि त्यानंतर मात्र योगेश पाटील सुद्धा परतीच्या प्रवासाला लागला. दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवर असतील. नवीन फलंदाज विक्रांत पाटील खेळपट्टीवर पोहोचतोय. नॉन स्ट्राईक एंडवर असेल मयूर दातीलकर. आता मात्र योग्य पार्टनरशिपची गरज असेल. आपण बघू शकाल सरासरीचा विचार केला तर थोडासा ॲव्हरेज मात्र वाढत जाताना पाहायला मिळेल. 18चा रन रेट प्रत्येक षटकामध्ये हवाय या मॅचचा विचार केला तर अर्जेंट डोंबिवली संघाला, कारण सरासरी रेट आपण बघू शकाल बनवायच्या त्या 74 धावा. अजूनही कोणत्या प्रकारचा अकाउंट ओपन नाही आहे. 2 चेंडूवर 2 गडी बाद. कुठेतरी थोडंसं बॅकफूटवर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात, परंतु मॅच आहे मित्रांनो. कधी कोणती नागबुडे वळणं येतील हे लवकरात लवकर सांगता येणार नाही. क्षमता आहे मयूर दातीलकरच्या बॅटमधनं येतोय ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. 6 धावेने अकाउंट ओपन करताना द ब्रँड ऑफ महाराष्ट्र मयूर दातीलकर टेनिस क्रिकेट जगतामध्ये सुद्धा आपलं नाव आजपर्यंत अबाधित ठेवलंय. या मॅच मध्ये ती कहाणी पुन्हा एकदा उतरवावी लागेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फलंदाज मयूर दातीलकरला द्यावं लागेल. 3 चेंडू फेकून झाले. तिसऱ्या चेंडूवर मोठा स्ट्रोक आलाय मयूर दातीलकरचा. केतन म्हात्रे जरी बाद झाला असला, योगेश पाटील जरी बाद झाला असला, तरी मात्र मी अजूनपर्यंत या खेळपट्टीवर आहे. यावेळेस पूल केलंय डीप स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार. निश्चितच अतिशय खराब क्षेत्ररक्षण. अति घाई पाहायला मिळाली डीप मध्ये स्क्वेअर लेगला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकावर. निश्चितच पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या चेंडूपासून मित्र म्हणेन हाणामारी चालू केली आहे डोंबिवली संघानं. पहिल्या चेंडूवर केतन मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवायला निश्चितच प्रयत्न केला, परंतु प्रयत्न थोडे अपुरे राहिले, म्हणून की काय जेलच्या स्वरूपात बाद झाला. यावेळेस बघू शकाल पुन्हा एकदा तीच दिशा, तोच फलंदाज आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये तोच आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो एकच सिंगल थांबावं लागेल मयूर दातीलकरला. तत्पूर्वी एकच धाव. 5 चेंडूंचा खेळ झाला. 11 धावा धावपलकावर. एक मोठा स्ट्रोक या षटकामध्ये येणं अजूनही अनिवार्य ठरेल. जिंकण्याची इच्छा तेव्हाच निर्माण होते मित्रांनो, जेव्हा सगळी जण आपल्या हारण्याची आतुरतेने वाट बघत असतात, आणि जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळ्या आपल्या अपयशाची खऱ्या अर्थानं आतुरतेने वाट बघत असतात. जिंकणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं महत्त्वाचं आहे. निश्चितच आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे धावा येणं डोंबिवली संघासाठी अनिवार्य ठरेल. त्या अनुषंगाने जर फलंदाजी झाली तर मात्र डोंबिवली संघ सुद्धा या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. 11 धावा धावपलकावर. एक मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा सरासरी इक्वल व्हायला वेळ लागणार नाही. विक्रांत पाटील. निश्चितच एकच सिंगल घेण्याचा प्रयत्न, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वेगाने निघून आला. विकेट किपर सुनील केवडेच्या हातामध्ये. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्जेंट डोंबिवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा.
18 बॉल किती अजूनही 18 चेंडू आणि 63 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 21.50 ची गरज असेल अर्जुन डोंबिवली संघाला. मी तर म्हणेन 3 मोठे स्ट्रोक आणि 1 चौकार लागणं अर्जुन डोंबिवली संघासाठी महत्त्वाचं ठरेल. निश्चितच केतन म्हात्रे बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण असेल संघावर, परंतु त्या दडपणालाही न जुमानता सातत्याने प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर कशा पद्धतीने जाईल हा एकच विचार मनामध्ये ठेवून फलंदाजी करावी लागेल. मयूर दातीलकर आणि विक्रांत पाटील या 2 फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर सचिन केवडे. चक्रीवर रचलंय खऱ्या अर्थानं बदलापूर संघानं. आपण बघतोय राशी 11 बदलापूर लॉंग ऑफ असेल, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर मिड विकेटला आहे, डीप स्क्वेअर लेगला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, त्याचबरोबर थर्ड मॅनच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे. पूर्णपणे मैदान सजलंय. ओ क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद मयूर दातीलकर. आत्ता मात्र झटक्यावर झटके लागतायत अर्जुन डोंबिवली संघाला. निश्चितच बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर श्रावण डोंगरे सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, डगआउटमध्ये आराम करतोय, परंतु नवीन फलंदाज खेळपट्टीकडे मंद मंद पावलांना जाताना पाहायला मिळतोय. 74 धावा. आत्ता मात्र खऱ्या अर्थानं थोडंसं संकट असेल, पण म्हटलं जातं ना मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत कसं लढावं, कसं झुंजावं आणि शेवटच्या क्षणापर्यंत यश संपादित होत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही हे या ठिकाणी सांगावं लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येणार नाही, म्हणून की काय, इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ असेल वेळ बदलण्याची. केतन म्हात्रेच्या मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल की पहिल्या चेंडूवर बाद झालं, त्यानंतर मात्र उरलाय मनामध्ये पश्चाताप. एकावर एक गडी बाद होत आहेत अर्जुन डोंबिवली संघाचे. मातब्बर खेळाडूंचा भरणा असणारा संघ अर्जुन डोंबिवली, परंतु आज मात्र खऱ्या अर्थाने ही कहाणी कोणत्या पद्धतीने पाहायला मिळेल सगळं काही सस्पेन्स. फुलटा चेंडू, स्वीट साऊंड, सरळ दिसलेला आडव्या बॅटनं खेळ आहे, डीपमध्ये टँगो. हो शेवटच्या मोमेंटला आपली चुकी मात्र सुधारली. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. निश्चितच सोपा झेल कठीण झेल सोपा केला आणि आणखी एक झटका लागतोय अर्जुन डोंबिवली संघाला. जणू काही ही गाठ अजूनही घट्ट बनत चालली. हा विळका सुटेनासा होतोय अर्जुन डोंबिवली संघाचा. नवीन फलंदाज आमच्या शहापूरचा ब्रँड श्रावण डोंगरे. आत्ता मात्र जणू काही ही बॅट तलवारीप्रमाणे जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. जणू काही मैदानामध्ये खऱ्या अर्थानं स्मशान शांतता आणि भयान शांतता या ठिकाणी पाहायला मिळते. या सचिन केवडे. बॉल फेस करेल फलंदाज विक्रांत पाटील. हो शॉर्ट ऑफ गुड लेंथ. जबरदस्त चेंडू. निश्चितच गोलंदाजाला कोणत्याही चेंडूपासून जर वाचायचं असेल तर एकमेव एरिया, ती एरिया म्हणजे शॉर्ट ऑफ गुड लेंथ. आणि त्या स्पॉटवर चेंडू रिलीज केला गोलंदाज सचिन केवडेने. डॉट बॉल. एक सिंगल धाव आली. स्ट्रायकिंग एंडवर असेल शहापूरचा ब्रँड अर्थातच श्रावण डोंगरे. आपण बघू शकाल भूतकाळात तुम्ही तुमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये काय केलंय याला जरी महत्त्व असलं तरी आता या वेळेस आज या मुवमेंटला ॲट दिस मुवमेंट तुम्ही काय करता यावर सगळा क्रिकेटचा निकाल अवलंबून आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला की त्यावर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नाही. एकच सिंगल. आत्ता मात्र संकट वाढत चाललंय अर्जुन डोंबिवली संघाचं. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, सर सलामत तो पगडी 50. एक चांगला खेळाडू खेळपट्टीवर राहणं हे तुमच्या यशाचं कारण कायमस्वरूपी आतापर्यंत बनलेलं आहे. म्हणून की काय, तुमची विकेट महत्त्वाची. एकदा का तुम्ही विकेटवर विकेट गमावल्या तर मात्र संकट आणि संकट. चक्रव्यूहामध्ये घुसलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या चक्रव्यूहातून कोण बाहेर काढेल. आणखी एक झटका लागतोय RJ11 अर्जुन डोंबिवली संघाला. 1 मोर विकेट डाऊन. यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळा संकट येतं त्या प्रत्येक संकटामध्ये विधात्याला अवतार घ्यावा लागतो. आत्ता मात्र या मॅचमधून संकटातून बाहेर काढणारा तारणहार कोण ठरेल हे या ठिकाणी बघणं उत्सुकतेचं ठरेल. आपण बघू शकाल दुसरं षटक. किती बॉल झालं, वा स्कोर लिहिलं ना. 5 चेंडू फेकून झालेत आणि अर्जुन डोंबिवली संघाची धावसंख्या 4 गडी बाद, फक्त 13 धावा. अजूनही विजयासाठी 13 चेंडू आणि जवळपास 60 धावांची गरज.
बरोबर 61, माफ करा 13 चेंडू आणि 61 धावा. 13 चेंडूमध्ये मी तर म्हणेन 10 षटकार ठोकायचे आर्जेन डोंबिवली संघाला. 13 चेंडू 10 षटकार. यावेळी श्रावण डोंगरे बघू शकाल ऑफ ड्राईव्ह सजवला, चेंडू निघून चाललाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. षटकाची सांगता गेली 17 धावा धावपलकावर. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 56 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 28 धावेची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. ज्या पद्धतीने सुनील केवडेने जे 5 षटकार ठोकले त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल, इटका जवाब पत्तर द्यावा लागेल. तेव्हा मात्र डोंबिवली संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करू शकते. शक्यता नाकारता येणार नाही, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काही होऊ शकतं. 12 चेंडू 56 धावा. टीम मीटिंग थोडी कमी करा आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करायची मित्रांनो. बॉलर तिसऱ्या षटकाची जबाबदारी केपी कुणाल पेंडकर. फुल टॉस चेंडू, ब्रेड अँड बटर बॉलची संधी, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, एक षटकार तर आलाय. 6 धावा मिळाल्या, अजूनही 51 धावांची गरज. 11 चेंडू 51 धावा, म्हणजे जवळपास 11 चेंडूमध्ये 8 षटकार ठोकावे लागतील आणि त्यानंतर मात्र 3 धावा बनवाव्या लागतील. एकंदरीत 11 चेंडूमध्ये 9 चेंडूंना महत्त्व द्यावं लागेल. थांबून जमणार नाही, मी तर म्हणेन प्रत्येक चेंडूवर स्ट्रोक खेळावे लागतील. मी तर म्हणेन समजदारीचा क्रिकेट पाहायला मिळतो, कारण 11 चेंडूमध्ये 51 धावांची गरज असताना कोणता डिफेन्स शॉट खेळायचा हे त्या फलंदाजांना ठरवायचं असतं. यावेळेस बघू शकाल पूल केलाय, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, दुसरा षटकार तर आला. धावसंख्या ती धावपलकावर 29 धावा आणि विजयासाठी अजूनही 45 धावांची गरज. 9 चेंडू आणि 45 धावा. या 3 चेंडूवर जरी 12 धावा आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये संघर्ष करण्यासाठी या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते. प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक लागणं या ठिकाणी अनिवार्य ठरेल. डोंबिवली संघ संघर्षाचा शंखनाद या ठिकाणी करतोय. ओव्हरपिच बॉल ऑन साईडला चेंडूला उडवलाय. आपण बघू शकाल चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 41 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही आहे हे सांगत असताना फलंदाज 8 चेंडू 41 धावा. जी स्टार्टअप हवी होती डोंबिवली संघाला ती स्टार्टअप मिळाली नाही, म्हणून की काय हा संघर्ष या षटकामध्ये करावा लागतोय. फुलटा चेंडू यावेळेस बघू शकाल लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 डॉली कॅच 1 मोर विकेट डाऊन. आता मात्र संकट ओढावलं. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 41 धावांची गरज आर्जेन डोंबिवली संघाला. सात चेंडू आणि 41 धावा. ओव्हरपिच बॉल स्टँड अँड डिस्पॅच. झेल मात्र सुटलाय. ओ हो हो प्रशांत सूर्यराव. एकच सिंगल धाव. आता मात्र येणारे शेवटचे 6 चेंडू अर्थात शेवटचं षटक आणि विजयासाठी आर्जेन डोंबिवली संघाला 40 धावांची गरज. मॅच मध्ये राष्ट्रीय 11 बदलापूर संघ आपण बघतोय वन ऑफ दी बेस्ट परफॉर्मन्स फलंदाजीमध्ये सुद्धा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहायला मिळालाय. म्हणून की काय हा संपूर्ण दबाव केतन मात्रे बाद झाल्यानंतर
लगोलग फलंदाज मयूर दातीलकर सुद्धा बाद झाला आणि खूप मोठं संकट डोंबिवली संघावर ओढावलं. येणारे 6 चेंडू आणि 41 धावा. विजयासाठी 5 चेंडू आणि 35 धावा. थोडंसं कठीणाकडून अशक्याकडे आव्हान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून की काय मिडल ऑर्डरला जी धावसंख्या होती जी हवी होती ती मात्र डोंबिवली संघाला मिळाली नाही. यावेळी बघू शकाल आणखी एक षटकार. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज. एक नो चेंडू पडल्यानंतर जर षटकार गेला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. ही चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळतील का? 4 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल या मॅच मध्ये RJN डोंबिवली संघाला. निश्चितच यावेळेस मात्र एखादा चमत्कारच डोंबिवली संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. परंतु या ठिकाणी तसा चमत्कार घडेल का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अनुत्तरित पाहायला मिळतील. यावेळेस बघू शकाल लॉंग ऑफला हा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्हच्या माध्यमातून सजवलाय. एकच धाव. आत्ता मात्र 3 चेंडू आणि सामना जवळपास निसटण्याच्या बेतामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. डोंबिवली संघाच्या खात्यापासून दूर लांब जाताना पाहायला मिळतोय. ज्या स्टार्टअपची गरज होती, ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र पाहायला मिळाली नाही. केतन म्हात्रे पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मयूर दातीलकर, त्यानंतर विक्रांत पाटील, एक एक खेळाडू लवकरात लवकर बाद झाले. आणि बघता बघता हा दबाव आणि हा दबाव शेवटपर्यंत अबाधित ठेवण्याचं काम या मॅचमध्ये राशी 11 बदलापूर संघानं आतापर्यंत ठेवलंय. म्हणून की काय विजयापासून थोड्याशा अंतरावर राहिलाय. या मॅचचा विचार केला तर RJN डोंबिवली संघ शेवटचा 1 चेंडू असेल. हा 1 चेंडू औपचारिकरित्या टाकावा लागेल. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट आपण लेझी आणि इझी जर घेतली ना तर खऱ्या अर्थानं संकट ओढावतात. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा क्रिकेट आपण एन्जॉय करायचा असतो आणि एन्जॉय केल्यानंतर क्रिकेट खेळायचा असतो. शेवटचा चेंडू टाकला गेला. हा सामना जिंकला राशी 11 बदलापूर संघानं. हार्डलक RJN डोंबिवली जो यापूर्वीच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं OV 11 बदलापूर संघावर अक्षरशः तुटून पडलेला संघ 74 धावा. परंतु या मॅचमध्ये थोडा या ठिकाणी बॅकफुटवर ढकलला गेला. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात. केतन म्हात्रे आणि संपूर्ण टीम आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर कॉंग्रॅच्युलेशन्स राशी 11 बदलापूर.